मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रति लिटर 8% वाढ। खाद्यतेल संघाशी चर्चेनंतर वाणिज्य मंत्रालयाने दिली सहमती। गव्हाचे भाव कमी करण्यासाठी साठा मर्यादा केली कमी। सरकारने 25 लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत, त्यामुळे सरकारने बुधवारी साठा मर्यादा कमी केली। अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार। 1000 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट। 5 वर्षात 50,000 एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट। उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल। शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार। नाबार्डचे कडक निकष, जेवढा हिस्सा तेवढाच लाभ। जाचक निकषाने महाॲग्रोच्या 14 प्रकल्पांची वाट खडकर। लाभ घेताना अडचणी, नवीन सरकारने अटींचा पुनर्विचार करावा। सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून बेभाव खरेदी, शेतकऱ्यांना हमी भाव मिळेना। उतारा कमी, लागवड खर्चही निघेना। पुणे जिल्ह्यात विम्यासाठी 4 लाख अर्जदार, 2 लाख कांदा उत्पादक अपात्र। राज्य सरकारने वाचले 70 कोटी। बीड जिल्ह्याचा अहवाल अद्याप अपात्र। जायकवाडी काठोकाठ तरीही पिकं तहानलेली। डाव्या कालन्यातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे विनवणी। वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाना संपल्याने नाफेडची सोयाबीन खरेदी बंद। नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी संतप्त। वाढत्या महागाईने कांद्याचा उत्पादन खर्च वाढला। मजुरी, मशागत, औषधे व खतांच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम। बदलत्या हवामानाचा अंजिराला फटका। आवक घटल्याने दरात वाढ। 25% चांगल्या प्रतीचा माल। नांदगाव केंद्रावर 14,000 क्विंटल सोयाबीनची शासकीय खरेदी। 15% आर्द्रता, शिथिलतेची घोषणा हवेतच। नेरा बाजार समितीत शनिवारपासून कांदा लिलाव। शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीत कांदा विक्रीसाठी आणण्याचे सभापतींचे आवाहन। सांगली जिल्ह्यात 10,000 लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी। नव्याने अर्ज केलेल्यांचा समावेश। पात्रतेचे निकष तपासणार। वरोरा विभागात अत्यल्प पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांचे भीक मागो आंदोलन। शेतकऱ्यांनी आंदोलनातून 4,471 रुपये गोळा केले। शासनाच्या धोरणाचा निषेध। नाशिक जिल्ह्यात केवायसी अभावी शेतकऱ्यांचे 5,72,00,000 पोर्टलवरच। अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1.5 वर्षात 71 कोटी रुपये मंजूर। पीएम किसानसाठी नवी नियमावली। पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन। पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी आता नव्या योजनेची नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नियमावली लागू केली आहे। वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही। पीएम किसानसाठी नोंदणी करताना पती, पत्नी व मुलांचे आधार जोडावे लागणार। पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीत CCI केंद्रात कापूस विक्रीसाठी गर्दी। 8 दिवसात विकला 28,766 क्विंटल कापूस। पांढरकवडा येथे कापूस खरेदी सुरू। 310 रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले, शेतकऱ्यांना भरली धडकी। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने चढउतार। धानाचे दर पडल्याने शेतकरी कर्जातच। अत्यल्प दराने यंदाही बिघडले गणित। देणी फेडताना हाती रक्कम शिल्लक नाही। कापसाच्या दरात तेजीची शक्यता। शेतकरी कापूस राखणार कसा? कापसाला कमी हमी भाव। गोंडपिंपरी विभागात RTOमुळे कापूस वाहनांची संख्या मंदावली। कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण। गोंडपिंपरीतील जिनिंगमध्ये आवक घटली। 12 पेक्षा अधिक ओलावा असलेले सोयाबीन खरेदीस नकार। नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर 25-51 हजार क्विंटल खरेदी। बैलगाडा शर्यतीवर लाखोंचा सट्टा। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर। प्रशासनाद्वारे कठोर कारवाईची मागणी। उदगीर तालुक्यात हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। आठवडाभरात केवळ 6,500 क्विंटलची विक्री। वाढत्या थंडीमुळे पशुधनाला धोका। कडाक्याच्या थंडीचे संकेत। पशुपालकांनी काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन।
पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल, सरकार विभागाला निर्देश नाही, निवडणुकीत आश्वासन. सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजप महायुतीने दिले. असे असले तरी पहिल्या अधिवेशनात ती जाहीर होणार नसल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती. वांग्याच्या दरात मोठी घसरण, प्रति किलो 6 ते 9 रुपयांचा दर. उत्पादन वाढले, निर्यात वाढल्याशिवाय दर वाढणार नसल्याची शक्यता. 15% आर्द्रतेचा निकष ठरला, चुनावी जुमला. केंद्राचे पत्र, राज्याचे घुमजाव. जुन्याच निकषाने सोयाबीन खरेदी. पीएम किसानचा निधी वाढण्याचा विचार नाही, कांद्याला हमीभाव देण्याचाही केंद्राचा विचार नसल्याचे स्पष्ट. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. 1.5 वर्षात साखरेचे भाव निच्चांकी पातळीवर, प्रति क्विंटलला 300 रुपयांची घसरण. लाडक्या बहिणींना अपात्रतेची भीती, हजारो अर्ज बाद होणार. निकषानुसार होणार छाननी. वनी उपविभागात 28,813 बहिणी पात्र. शेतकऱ्यांसाठी शासकीय सोयाबीन केंद्रांवर OTP ठरते डोकेदुखी. नाव नोंदणीसाठी विलंब, संकेतस्थळाची लिंक राहते गायब. नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 812 कोटी मंजूर. DBTद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार. शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करावी. पीक कर्जासाठी नमुना 8 आवश्यक. यापूर्वीपासून जेवढे क्षेत्र तेवढेच पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार. नाबार्डचे निकष झाले पूर्वीपेक्षा कडक. खटावमध्ये पाण्याअभावी पिके वाळू लागली, शेतकऱ्यांना चिंता. नेर धरणातील पाणी रब्बीतील सिंचनासाठी वेळेत सोडण्याची मागणी. वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या 122 फेरफार नोंदी प्रलंबित. तक्रारी वाढल्या, मंडळ अधिकाऱ्यांसह तलाट्यांचा हलगर्जीपणा. 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,920 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर. शासन निर्णय प्रसिद्ध. छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर पुणे विभागातील सातारा, सोलापूर, सांगली तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे. तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. माजलगावात 96 कोटींच्या सोयाबीनची खरेदी. नाफेडच्या केंद्रापेक्षा शेतकऱ्यांची मोंड्यालाच पसंती. 2,38,000 क्विंटल सोयाबीनची केली विक्री. रब्बी पिकांच्या सिंचनासाठी टिटवी धरणातून सोडले पाणी. पाण्याचा जपून वापर करा, भगवानराव कोकाटे यांचे आवाहन. द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवा शासनाचा पुढाकार. लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा. कर्जमाफीसह भरीव सवलतींची गरज, सर्वांगीण प्रयत्नांची आवश्यकता. नाशिक जिल्ह्यात अवकाळीने झोडपले, नुकसानीचा अहवाल पाठवला, आता मदतीची प्रतीक्षा. शेतकरी वंचित. कुठे झाले अपूर्ण पंचनामे तर कुठे अधिकारीच नाही फिरकले. किती तालुके बाधित याबाबतही साशंकता. गडचिरोली जिल्ह्यात हमालांचा मेहनतनामा. शेतकऱ्यांच्या मातीत धान खरेदीत क्विंटल मागे 37 रुपये लूट. हमीभाव केंद्रावर राजरोस गंडा. मार्केटिंग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, दाद मागायची कोणाकडे. CCI कडून हमीभावाने 1 लाख क्विंटल कापूस खरेदी. परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात सोमवारपर्यंत भारतीय कापूस महामंडळाच्या 8 केंद्रांवर 1,09,449 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.